नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। एक अपडेट आहे, महत्त्वाचे आहे, चांगल्या मोठ्या पोस्टचे आहे। काही सुधारित परीक्षा योजना त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिका संबंधी सहाय्यक आयुक्त पदाशी संबंधित आजचा हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनी तुम्ही जरी भरलं नसेल तर तुमच्या मित्रांनी कोणी भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण परीक्षा योजना या ठिकाणी बदलून आलेली आहे। यामध्ये पूर्व आणि मेन्स अशा पद्धतीनं दोन परीक्षेचे टप्पे त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला पार पाडावं लागणार आहेत। तर ते दोन टप्पे कसे आहेत, त्याचा अभ्यासक्रम देखील कशा पद्धतीने दिलेला आहे आणि परीक्षा कधी होईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, अभ्यासक्रम बघा, किती मार्काचा आहे, आपल्याला किती मार्क पाडावे लागतील आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचं विश्लेषण देखील या ठिकाणी करणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण ज्यावेळेस जाहिरात आली तेव्हा एक बॅच टाकली होती सहाय्यक आयुक्त पदाची, आणि जवळजवळ 1,500-2,000 विद्यार्थ्यांनी या बॅचला ऍडमिशन घेतलं होतं। आणि आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता नव्या स्वरूपात पुन्हा एकदा एक बॅच आपण देत आहोत। नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पदाची, काही सहाय्यक आयुक्त पदाची ही बॅच या ठिकाणी तुम्हाला देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऍक्ट असतील त्यामध्ये नियमावली आहे आणि योजना आहे। बघा, आता ही यशाची हमखास हमी देणारी ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिली फक्त 999 रुपयाला। बघा, 60 प्रश्न 120 गुण। या बॅचची तुम्हाला अजून इन डिटेल हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे। चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जात आहोत। हा आहे सहाय्यक आयुक्त पदाचा जो काही परीक्षेचा आराखडा आहे, तो सुरुवातीला जी आपल्याला जेव्हा जाहिरात आली त्यावेळेस जो आराखडा या ठिकाणी त्यांनी दिलेला होता, तो आराखडा या ठिकाणी पुन्हा एकदा मी या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला मांडत आहे, तुम्ही बघून घ्या। चला बघा, यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी आणि संबंधित विषय। आता संबंधित विषय याकरता त्यांनी कायदे दिलेले आहेत, कायदे दिलेले आहेत, कायदे। चला तुम्हाला दिसतंय का हे कायदे? बघा, हे 60 गुणांसाठी आणि बाकीचं 10 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे। मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये आणि सगळ्या प्रश्नांचा दर्जा तो पदवी असणार आहे। काठिण्य पातळी 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील। आता यामध्ये हे 60 मार्काला काय असणार आहे? 60 मार्काला बघा, हे जे काय कायदे दिलेत असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक आयुक्त पदासाठी, मग यामध्ये त्यांनी ते कायदे दिलेले आहेत, याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण घेतलेला आहे आणि याबद्दलचा सविस्तर डिटेल मध्ये रोजची रोज लेक्चर या ठिकाणी होतात, काही काळजी करू नका। आता डेमो लेक्चर भरपूर झालेले आहेत आणि बॅच मध्ये तर पूर्ण इन डिटेल पूर्ण शिकवलेला कायदा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। आता यामध्ये द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981 म्हणजे असे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, रिजनल अँड टाउन प्लॅनिंग, त्यानंतर इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सेंट्रल महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्यानंतर राईट टू सर्व्हिस, डिझास्टर मॅनेजर, ट्री कन्झर्वेशन ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सॉइल वॉटर मॅनेजमेंट बाय लॉ आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 असं या ठिकाणी हे 60 मार्काला तुम्हाला 60 क्वेश्चन या ठिकाणी 120 मार्काला तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत। हा जरा पूर्वचा सिलेबस आता त्यांनी पहिल्यांदा दिलं तर सगळं एवढेच होणार आहे, पण आता परत मेन्स या ठिकाणी तुम्हाला लागू केलेले आहे। प्री आणि मेन्स दोन टप्प्यामध्ये तुमचं होणार आहे। आता लक्षात घ्या, हा जरा पूर्वचा बरं का। आता हे मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक क्षमता चाचणी हे तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही। संबंधित विषयाचं 60 क्वेश्चन जे येणार आहेत ते तुम्हाला आता सांगितलं जे कशाशी संबंधित आहे ते। आता इथून पुढे आपण बघणार आहोत त्यांनी आता नवीन या ठिकाणी काय दिलेलं आहे। बघा, अभ्यासक्रम दिलाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या गट ब मध्ये सहाय्यक आयुक्त संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे। मग तो आता खालीलप्रमाणे आता कधी दिला यांनी? बघा विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री या ठिकाणी त्यांनी हा अभ्यासक्रम पुन्हा एकदा रिवाइज केलेला आहे। आता यामध्ये पेपर क्रमांक 1 पहिला पेपर होईल तुमचा। बघा, आता ही दिलं त्यांनी, सरळ तुम्हाला सांगतो, आपला कंबाईंड राज्यसेवा कसा पेपर होतात मेनचे तसा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे।
म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत समजण्यासाठी पेपर क्रमांक 1 मराठी इंग्रजी विषयामध्ये खालील घटकांचा समावेश, मग सगळं मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅब बघा लक्षात घ्या. त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटकांचा उपघटकांचा समावेश दिलाय. मग त्यामध्ये कोणते घटक उपघटक दिलेले आहेत ते पण या ठिकाणी तुम्हाला दिसतील असं मोठ्या विषयामध्ये करतो. बघा आता विषय सामान्य बुद्धिमापन आकलन क्षमता जी आहे उमेदवाराची ते ओळखण्यासाठी ते तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारतील. त्यानंतर चालू घडामोडी तसेच महाराष्ट्रासह भारतातील जागतिक महाराष्ट्र आणि भारत या तीनही टप्प्यांवरती तुम्हाला चालू घडामोडी विचारले जातील. किती प्रश्न या ठिकाणी विचारतील ते सांगितलेलं नाही. म्हणजे चालू घडामोडीला एवढे मार्क, अंकगणित सांख्यिकीला एवढे मार्क असं काही दिलेलं नाही. पेपर क्रमांक 2 चा आपण बघतो. पेपर क्रमांक मराठी इंग्रजी भाषेविषयी त्यांनी दिलेले 2 माहितीचा अधिकार 2005. त्यानंतर पॉलिटी दिलाय भारतीय संघराज्य व्यवस्था पूर्ण सगळं, मग ती कलमे वगैरे आणि तुम्हाला अभ्यास करायला सोपं सांगतो सोपं. विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यासक्रम जो दिलेला आहे ना त्याला तुम्ही प्रथम इतकं प्राधान्य द्या की त्याला देव माना त्या अभ्यासाला. तो अभ्यास उकळून त्या सुरुवातीला काय जो सिलेबस दिलाय तो, आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण स्टडी त्याचा करा. कारण जोपर्यंत तुम्हाला सिलेबस समजत नाही की यामध्ये काय दिलेलं आहे आपण काय वाचायचं हे जर तुम्हाला समजलं नाही किंवा ते तुमच्या डोक्यात नाही आलं तर तुम्ही गाडी कुठेतरी रुळावून घसरते असं म्हणायला काय हरकत नाही. कारण तुम्हाला याच्या पाठीमागे अजून पुढे जाऊन सांगतो की कसं असतं विद्यार्थी मित्रांनो. मार्केटमध्ये गेला पॉलिटीचं पुस्तक आणलं, अरे बाबा तुला परीक्षेला काय विचारणार हे तुला कसं समजणार आहे. या पॉलिटी मधलं तुला काय विचारणार आहे तर सहाय्यक आयुक्त पदाला भारतीय संघराज्य व्यवस्था यामध्ये भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागीची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, त्यानंतर केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य अधिकार, कार्य राज्य आणि विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद सदस्य, अधिकार, कार्य व त्यांच्या विधी. एवढंच करायचंय पॉलिटीमध्ये. सगळं पॉलिटी वाचायची गरज आहे की तुम्हाला अजिबात नाही. त्यामुळं तुम्ही अभ्यासक्रम जो आहे तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं इथं जे दिलेत तेच टॉपिक तुम्ही तिथं करायचे आणि त्यावरतीच तिथं प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे. बघा याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही. पुढे जाऊन दुसरा सब्जेक्ट आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्हाला यावरती सफिशियंट आहे. चला त्यामध्ये सुद्धा पॉइंट दिलेत तेवढेच पॉइंट करा, जास्त करायची गरज नाही. समाज सुधारक दिलेत, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, संपला भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. ओके, आता इतिहासाचा अभ्यास करताना देखील असं करायचा. प्रश्न कसे येतील ते पण लक्षात ठेवा. त्यांनी पहिल्यांदा प्रश्न सुरुवातीला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं की सगळ्यात जास्त भर ते कशावरती देतील, महाराष्ट्राच्या. कशावरती देणार आहेत बघा, हा जो महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी सांगितला विशेषतः महाराष्ट्राचा. मग महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित भारताच्या इतिहासामध्ये काय घटना घडलेल्या आहेत त्याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. मग अभ्यास करताना त्या रिलेटेडच तुमचं डायरेक्शन असलं पाहिजे. कंबाईनला सुद्धा असाच विषय आहे, लक्षात ठेवा. मग यामध्ये सामाजिक आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तींची कार्य, समाज सुधारकांचे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, संपला इतिहास. पुढं काय दिलं बघा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. या भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व या ठिकाणी दिलेल्या गोष्टी पाहून घ्या. महाराष्ट्राचा भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, नद्या, पर्वत, पठार, भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, सामाजिक भूगोल. एकदम सोपे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. जास्त अवघडात शिरायचं नाही. बघा सेम कंबाईनला जसं आहे तसंच आहे बघा, काही बदल नाही. पुढे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. काय सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र,
रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र जसं कंबाईनला आहे सेम तसंच दिलेलं आहे, काय बदल नाही. पुढे अर्थव्यवस्था नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र बघा. समग्रलक्षी अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. अर्थशास्त्राचं पुस्तक उपलब्ध करून घ्यायचं आणि त्यातली एवढेच टॉपिक करायची, काय जास्त करायचं नाही. अर्थशास्त्र मधले. त्यानंतर पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था दिली त्यांनी पुढे. भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक वित्तीय धोरण, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग, सेवा क्षेत्र, पायाभूत विकास सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. अशा पद्धतीने तुम्हाला ठराविक सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणते कोणते सब्जेक्ट दिलेत बघा, लक्षात घ्या. सुरुवातीला त्यांनी सब्जेक्ट दिलाय कोणता? चालू घडामोडी, अंकगणित आणि सांख्यिकी, माहितीचा अधिकार, पॉलिटी, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि अर्थव्यवस्था. एवढेच विषय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, कालच हा अभ्यासक्रम या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रम 3/7/2026 ला जाहीर झालेला आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी आपल्याला सगळा सिलेबस या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, काय काळजी करू नका. मेन्सला तुमचं मराठी इंग्रजी जर पक्का असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे जर चांगलं पक्का असेल तर तुम्ही बऱ्यापैकी पोस्ट लवकरात लवकर काढू शकता. आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, यामध्ये पुढे जाऊन देखील तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय त्यांनी सांगितलंय की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जो त्यांनी सिलेबस दिला तो सिलेबस देत असताना एक किती मार्काला असणार आहे ते तुम्हाला समजलंय का? तर ते तुम्हाला एकदा या ठिकाणी दाखवून देतो. बघा, त्यांनी मुख्यसाठी जो सिलेबस या ठिकाणी दिलाय, ही परीक्षा योजना सहाय्यक आयुक्त 200 गुणांची ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्व परीक्षा या ठिकाणी होणार आहे. ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी काय होईल? मेरिट लागेल. 200 गुणांच्या वरती तुमचं मेरिट लागेल 200. त्यानंतर तुम्हाला मेन्सला प्रवेश मिळेल. मेन्स ही 400 गुणांची होईल. किती गुणांची होईल? 400 गुणांची. लक्षात ठेवा, 400 गुणांची मेन्स तुमची या ठिकाणी होईल. दिसतंय तुम्हाला स्पष्ट? वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची ऑनलाईन मुख्य परीक्षा या ठिकाणी तुमची पार पडेल. मुख्य परीक्षा ही पेपर क्रमांक 1 भाषा, पेपर क्रमांक 2 जीएस. बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारतील आणि 400 गुणांची मुख्य परीक्षा झाल्यानंतर 50 गुणांची तुमची मुलाखत होईल. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मग तुमचं 450 मार्कांवरती तुमचं काय लागणार आहे? 450 मार्कावरती तुमचं मेरिट लागेल आणि तुम्हाला गुणवत्तेनुसार प्रवर्गानुसार जेवढ्या जागा आहेत त्या 5 जागांचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक कास्टला एक जागा आहे. ओपनला 1, ओबीसीला 1, विजेला 1, अशा पद्धतीने 5 कास्ट वाईज जागांची विभागणी या ठिकाणी आहे. सहाय्यक आयुक्त पद आहे. असिस्टंट कमिशनर, डायरेक्ट आयुक्त, नंतर तुमचं प्रमोशन आयुक्तपदीच होईल. नंतर शेवटची 4-5 वर्ष तुमची आयुक्ताच्या लेवलवरती जाऊ शकतात तुमच्या क्वालिफिकेशन नुसार. चला, अशा पद्धतीनं तुमची परीक्षा होईल, तुमचं मेरिट लागेल. काय अडचण असेल, काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे मला कमेंट मध्ये प्रश्न विचारा, तुम्हाला त्याची उत्तरं या ठिकाणी देईल. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.